आणि सगळ्यात जास्त पारितोषिकाची स्पर्धा, तरीसुद्धा त्याच्या परे जाऊनही ही स्पर्धा अत्यंत महत्त्वाची आहे. हे एकांकिका आणि पर्यायाने नाटकाला खूप मोठं प्रोत्साहन मिळतं या स्पर्धेमुळे. अनेक संघ संपूर्णपणे ताजातवाना होऊन जातो. विशेष उल्लेख करायचा झाला तर गेल्या वर्षी मुंबईतली जी फायनलला पहिली आली ती लोकल पार्लर म्हणा किंवा पाटी नावाची एकांकिका म्हणा किंवा पुण्यातनं गेलेली तिकीट नावाची एकांकिका म्हणा. आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य असं आहे की प्राथमिक फेरीत तालीम स्वरूपात जेव्हा एकांकिका साजऱ्या होतात तरी ते सेट प्रकाश याच्याशिवाय सुद्धा त्या एकांकिका एक अपूर्व अनुभव होऊन जातात. अहिल्यानगर महाकरंडकाला सुरुवात झाली आहे. पिंपरी चिंचवडच्या आपण रामकृष्ण सभागृहात बसलेलो आहोत. प्राथमिक फेरीचा आजचा हा दुसरा दिवस आहे. काही एकांकिकांनी त्यांच्या एकांकिका सादर केलेल्या आहेत. एकंदरीतच कलाकारांमध्ये उत्साह हा भरपूर आहे. आपल्यासोबत प्राथमिक फेरीसाठी जे परीक्षक आहेत समीर मोने, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. सर, लेट्सअपमध्ये आपले स्वागत आहे. नमस्कार, मी डॉक्टर समीर नारायण मोने. मी गेली काही वर्ष नाट्यलेखनाचं काम करतोय, त्यामुळे या क्षेत्राशी मी निगडीत आहे. अहिल्यानगर करंडक स्पर्धेचे आयोजक हे माझे पहिल्यापासून खूपच चांगल्या ओळखीचे, त्यामुळे गेल्या वर्षीपासून या करंडकाच्या प्राथमिक फेरीत परीक्षक म्हणून मी काम करायला लागलो. गेल्या वर्षी मी पुणे आणि मुंबई केंद्रांवर परीक्षक होतो. अत्यंत सुरेख एकांकिकांचा अनुभव मला या निमित्ताने मिळाला. या स्पर्धेविषयी मी सांगू इच्छितो की गेले कित्येक वर्ष ही स्पर्धा अतिशय सुविहित आणि सुयोग्य मार्गाने चाललेली आहे. आणि त्याचं जरी हे वैशिष्ट्य असलं की महाराष्ट्रातली सगळ्यात जास्त पारितोषिकाची स्पर्धा, तरीसुद्धा त्याच्या परे जाऊनही ही स्पर्धा अत्यंत महत्त्वाची आहे. हे एकांकिका आणि पर्यायाने नाटकाला खूप मोठं प्रोत्साहन मिळतं या स्पर्धेमुळे. अनेक संघांना उत्तेजना मिळते. लोकांना आपलं नाटक कुठं सादर करायचं ही जी विवंचना असते ती विवंचना काही प्रमाणात नव्हे मोठ्या प्रमाणात या स्पर्धेने दूर केलेली आहे. आणि एक मोठी रक्कम मिळाल्यामुळे त्या संघाचा हुरूप वाढतो. त्यांना वेगवेगळ्या स्पर्धात सहभागी होता येतं, हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि त्यामुळे मी एक परीक्षक म्हणून या स्पर्धेकडे बघताना एक वेगळाच दृष्टिकोन मला असा मिळतो की मी परीक्षक म्हणून या सगळ्या गोष्टींकडे एका विशिष्ट टीकात्मक नजरेने न बघता तर मलासुद्धा त्या गोष्टीतनं अनेक नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात, नवनवीन विषय मला सामोरे येतात आणि मी संपूर्णपणे ताजातवाना होऊन जातो. विशेष उल्लेख करायचा झाला तर गेल्या वर्षी मुंबईतली जी फायनलला पहिली आली ती लोकल पार्लर म्हणा किंवा पाटी नावाची एकांकिका म्हणा किंवा पुण्यातनं गेलेली तिकीट नावाची एकांकिका म्हणा. त्यानंतर एक अशीच हॅलो इन्स्पेक्टर म्हणून पुण्यातली एकांकिका होती की निखळ विनोद हा आजकाल एकांकिकेतनं आरवत चालला आहे. तर त्या एकांकिकेने तो अतिशय ताजातवाना करून दिला. कधी माहीम एकांकिका होतात, मूक एकांकिका असतात. त्या मूक एकांकिकासुद्धा इतक्या बोलक्या असतात, इतकं बोलून जातात त्या की खरोखर हा अवर्णनीय अनुभव आहे. आणि त्यामुळेच ही सगळी स्पर्धा आणि हे अनुभव अविस्मरणीय होत जातात. आता कालपासून मी परत इथं आहे पुणे केंद्राला, यापुढेही मी वेगवेगळ्या केंद्रांवर जाणार आहे. पण कालपासून सुद्धा मला जे काही मिळाले ते सांगता येण्यासारखं नाही आहे. एक ज्याला आपण म्हणतो अनिर्वचनीय आनंद मला याच्यातून मिळाला. या मुलांचा उत्साह अपूर्व होता. आणि कालपासून काही एकांकिका नव्हे सगळ्याच एकांकिका त्या मुलांनी उत्साहाने साजऱ्या केल्या आणि खूप छान एकांकिका घडत आहेत इथं. त्यांचं सादरीकरण हे अप्रतिम आहे. आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य असं आहे की प्राथमिक फेरीत तालीम स्वरूपात जेव्हा एकांकिका साजऱ्या होतात तरी ते सेट प्रकाश याच्याशिवाय सुद्धा त्या एकांकिका एक अपूर्व अनुभव होऊन जातात. आणि म्हणून जेव्हा जेव्हा या स्पर्धेला माझ्याकडून जी काही होण्यासारखी मदत असेल ती करायला मी नेहमीच सज्ज आहे. आणि या सगळ्या लोकांना माझ्या जे स्पर्धकांसकट संयोजकांपर्यंत सगळ्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा.